आपण पाहत आहात महाराष्ट्र प्रतीक्षा न्यूज, आपल्याच प्रतीक्षेत. परभणी येथील संविधानाची विटंबना व संतोष सूर्यवंशी हत्याकांड तसेच बीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्याकांड हे विषय संपूर्ण महाराष्ट्रात तापलेला असून त्याच्याच निषेधार्थ लातूर जिल्ह्यातील उदगीर येथे समन्वयक कृती समितीचे बालाजी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली मौनव्रत आंदोलन केले. यावेळी समाजातील कार्यकर्ते, वकील, डॉक्टर, महिला व अनेक संविधानप्रेमी जनता आंदोलनात सहभागी झाले असून यावेळी बोलताना टायगर सेना संस्थापक अध्यक्ष जाकीरदादा सावंत व प्रदेश कार्याध्यक्ष मोहम्मदभाई जागीरदार यांनी पुढील आंदोलन उभे केले जाईल अशी सरकारला चेतावणी दिली. पाहूया सविस्तर व्हिडिओ. आज उदगीर या ठिकाणी भारतीय संविधान संवर्धन समितीच्या वतीने परभणी येथे झालेल्या संविधानाच्या विटंबना संदर्भात व तसेच बीड येथे सरपंचाची ज्या ठिकाणी हत्या झाली त्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी मौनव्रत आंदोलन धारण केलेलं आहे आणि हे समितीच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व सर्व संविधानप्रेमी या ठिकाणी उपस्थित आहेत. मी टायगर सेनेचा संस्थापक अध्यक्ष जाकीरदादा सावंत सरकारला जवाब विचारू शकतो की तात्काळ संविधानाची विटंबना केलेल्या जो कोणी पोलीस प्रशासन असतील त्या प्रशासनाला कायमस्वरूपी निलंबित केले पाहिजे आणि जो जबाबदार व्यक्ती आहे, जो मास्टरमाइंड आहे, त्यांना देशद्रोहाचा त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला पाहिजे आणि तात्काळ या मागणीचा जर छडा जर नाही लागला तर आम्ही वेगवेगळ्या आमच्या सर्व संघटनेच्या वतीने येणाऱ्या आगामी काही दिवसामध्ये आम्ही आवाज उठवणार आहोत, रस्त्यावर उतरणार आहोत आणि जोपर्यंत या मागणीचा पाठपुरावा होणार नाही तोपर्यंत आम्ही सर्व संविधानप्रेमी आम्ही कदापि शांत बसणार नाही. कारण वेळोवेळी अनेक वेळा बाबासाहेबांचा अपमान, संविधानाचा अपमान आम्ही सहन करू शकणार नाही आणि जो कोणी या अपमानासंदर्भात कारणीभूत आहे अशा लोकांवर तात्काळ गुन्हे दाखल व्हावेत आणि अशा लोकांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा आणि आमचं म्हणणं असं आहे की त्यांचं नागरिकत्व सुद्धा रद्द झालं पाहिजे. कारण अशा लोकांना, ज्या लोकांना संविधान मान्य नाही, ज्या लोकांना लोकशाही मान्य नाही, अशा लोकांना भारतात राहण्याचा देखील अधिकार नाही असं या ठिकाणी मला वाटते आणि त्यांचं नागरिकत्व रद्द केलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे.